नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर जॉब कार्ड काढायचं असेल तर सोप्या पद्धतीने जॉब कार्ड कसं काढायचं याचबद्दलची A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे। तर narega.nic.in या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा या वेबसाईटवर येऊ शकतात। तर या वेबसाईटवर आल्यानंतर येथे तुम्हाला 4 पर्याय दिसतील। तर जनरेट रिपोर्ट्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर आपलं महाराष्ट्र राज्य यावरती क्लिक करायचं आहे। तर आता एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर आता फायनान्शियल इयर मध्ये चालू वर्ष निवडायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आता ब्लॉक म्हणजेच तुमचा तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पंचायत तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर R1 नावाचा बॉक्स तुम्हाला दिसेल, जॉब कार्ड रजिस्ट्रेशन नावाचा बॉक्स तुम्हाला दिसेल। या बॉक्समध्ये तुम्हाला 5 पर्याय दिसतील। तर 3 नंबरचा जो पर्याय आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक आणि नाव दिसतील। तर या लिस्टमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांचे जॉब कार्ड बनवण्यात आलेले आहेत त्यांची नावे दिसतील। तर या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल म्हणजेच तुमचं जॉब कार्ड आधीपासूनच तयार झालेलं आहे, तर तुमच्या नावासमोरील जॉब कार्ड क्रमांकावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जॉब कार्ड तुम्हाला दिसून जाईल। तर याची तुम्ही प्रिंट काढू शकतात। तर आता जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर काय करायचं? जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल। तर यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज व पोच पावती, तर हा आहे जॉब कार्डचा फॉर्म। जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर नवीन जॉब कार्डसाठी तुम्हाला हा अर्ज करावा लागेल। तर हा अर्ज मराठीमध्ये आहे। व्यवस्थित तुम्हाला सर्व माहिती भरून घ्यायची आहे। तर येथे 4x6 साईजचा तुमचा कुटुंबाचा फोटो लावायचा आहे तुमच्या कुटुंबातील। तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती येथे भरायची आहे। येथे तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। निवडणूक ओळखपत्र क्रमांक असेल तर टाकायचा आहे। बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि सही किंवा अंगठा ही माहिती भरायची आहे। आणि हा अर्ज व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाकडे जमा करायचा आहे। हा अर्ज जमा केल्यानंतर तुम्ही थोड्या दिवसांमध्येच ऑनलाईन पद्धतीने तुमचं जॉब कार्ड तयार झालं की नाही ते ऑनलाईन चेक करू शकतात। यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकतात। तर नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी हा अर्ज नमुना डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून डायरेक्टली PDF तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जॉब कार्ड तयार करू शकतात। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।